आणि या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे, आपण पाहूया. शासनाच्या अनेक योजना आपण आपल्या देशातील आपल्या राज्यातील जनतेचं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी नॉर्मल राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण योजना आणत असतो, त्या चांगल्या पद्धतीने आपण राबवत असतो आणि सर्वसामान्य जनता त्याचा लाभ उठवत असते, फायदा घेत असते. आम्ही काल परवाच आमच्या संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य भवनला मीटिंग कंडक्ट केली. त्या ठिकाणी आपल्या ह्या कॉन्फरन्स ही सेकंड कॉन्फरन्स आहे. या सेकंड कॉन्फरन्स मध्ये आपण ज्या योजना ह्या ठिकाणी आणतोय की 13 प्रकारच्या सेवा आपण रुग्णांना ह्या ठिकाणी देतोय. प्रसूतीपूर्व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिला जाणाऱ्या सेवा, बाल्य किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगांची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग नियोजन, मानसिक आरोग्य, नाक कान घसा दंत मुख, हे सर्व आपल्याला माहितच आहे. ते परत परत आपण त्या ठिकाणी जायची काय गरज मला वाटत नाही. मला केंद्रीय आमचे जे काही नेतृत्व आहे माननीय भारतीताई पवार आणि आमचे बघेल साहेब यांना एकच विनंती करायची आहे. तुम्ही बघा, आपण पंतप्रधान योजनेतना अनेक योजना एका कॅप खाली घेतो. आयुष्यमान भारत, आयुष्यमान भव, पंतप्रधान योजना, प्रत्येक योजनेमध्ये जवळपास 5-25 सेगमेंट असतात. खरं तर ह्याचं वर्कशॉप कंडक्ट करणं गरजेचं आहे. आमच्या सिस्टमला प्रत्येक योजनेखाली कुठल्या कुठल्या सेगमेंट राबवायच्या आहेत हे तर कळलं पाहिजे. खरं तर वी कॅन कलेक्ट ऑल दीज थिंग्स अंडर वन अम्ब्रेला. ह्या लोकांना एक एसओपी तयार करून दिली पाहिजे की या एका अम्ब्रेला खाली आपण किती प्रकारचे या ठिकाणी उपचार घेऊ शकतो, कुठल्या योजना आहेत. आपण त्या ठिकाणी 100 नावं देतो. योजना 1, योजना 2, योजना 3, योजना 4, योजना 5, आणि ह्या सगळ्या योजनेचं ओझं आपण सीएचओ योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवायचं. या ठिकाणचं यांचं रुटीन काम तेही आहे. या ठिकाणी इतक्या पद्धतीचं आपण ह्या लोकांना बर्डनाइज करतो, यांच्याकडनं काम एक्स्ट्रॅक्ट करतो. आणि म्हणून माझी कळकळीची आपल्याला विनंती, ज्यावेळेस हे करत असताना आज महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12.5 कोटी आहे. मला वाटतं आपल्या देशातलं 2 नंबर किंवा 3 नंबर राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणच्या रिजन्स तुम्ही बघितलं असेल, 8च रिजन आहेत. म्हणजे ज्या वेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960 साली, त्यावेळेस त्या लोकसंख्येच्या अनुषंगानं 8 रिजन ह्या ठिकाणी तयार केले होते. आज 12.5 कोटी जनता असताना सुद्धा 8च रिजन आहेत. म्हणजे माझ्या एका रिजन मध्ये एक डीडी असतो. त्या डीडीला जवळपास 500 ते 700 किलोमीटरचा प्रवास करून त्याचे 4 जिल्हे 6 जिल्ह्याचा प्रवास करणं ही अतिशय जोखमीची बाब आहे. इट इज इम्पॉसिबल. तो एक भाग आहे. आणि म्हणून आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की माझ्या राज्यामध्ये ह्या लोकांचं बर्डन कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि आमचे जे काही आंबोडेकर आहेत, आम्ही मागच्या महिन्यामध्ये बसलो होतो की ह्या ठिकाणचे रिजन हे सेगमेंटरी होणं गरजेचं आहे. लोकसंख्येच्या हिशोबानं डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, महानगर, उपनगर, मेगा सिटी, मेट्रो सिटी अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन करून ह्या ठिकाणी रिजन वाढवणं गरजेचं आहे. आणि आम्ही परवाच्या दिवशीच एकंदरीत हा निर्णय प्रत आलेला की ह्या ठिकाणी आम्ही 19 रिजनचा प्रस्ताव पुढच्या काही दिवसात आणतोय. आणि आपण बघितलं असेल की खरं तर थोडं डायव्हर्सिफिकेशन मी करतोय. त्याचं कारण मागच्या 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये ज्या प्रकारचं काही घडलं किंवा औरंगाबादमध्ये किंवा आमच्या संभाजीनगरमध्ये काय घडलं, ऍक्च्युली त्या गोष्टीचा आरोग्य विभागाशी खरं तर ही महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे की अशा पद्धतीचं काहीतरी घडलं. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्षांना ज्ञात असताना सुद्धा की हे हेल्थ डिपार्टमेंटच्या खाली हे नांदेडचं हॉस्पिटल येत नाही, हे वैद्यकीय शिक्षणच्या खाली येतं. वैद्यकीय शिक्षण त्या ठिकाणी डीन वगैरे असतात, अधिष्ठाता असतात. त्या ठिकाणची संपूर्ण सिस्टम त्या ठिकाणी काम करत असते. आणि अशा पद्धतीचे डॉक्टर्स वगैरे त्यांच्या पद्धतीनं अगदी टोकाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं योगदान देऊन काम करत असतात. राहिला विषय आमच्या प्राधिकरणाचा, महाराष्ट्रामध्ये गेले 40 वर्षामध्ये मागच्या सरकारांनी, काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल,
त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही पद्धतीचं प्राधिकरण प्रस्थापित केलेलं नव्हतं. वेगवेगळ्या पद्धतीनं एक औषध वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या किमतीला खरेदी करत होते. आणि ते कुठंतरी बदलण्यासाठी आमचं शासन आल्याबरोबर माझे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही तामिळनाडू पॅटर्न 1992ला त्या ठिकाणी प्राधिकरण एस्टॅब्लिश झालं. मी माझं डेलिगेशन त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या पद्धतीचं अतिशय ट्रान्सपरंट, अतिशय चांगल्या पद्धतीचं प्राधिकरण ह्या ठिकाणी आम्ही निर्मिती केली. आणि ते करत असताना मग आता परत त्याचं की औषध खरेदी राहिलेली नाही, हे रखडलेलं आहे, ते रखडलेलं आहे. अशा कुठल्याही पद्धतीची औषध खरेदी ह्या ठिकाणी रखडलेली नव्हती. कारण हे अधिकार आम्ही डीपीसीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला त्या ठिकाणी दिलेले होते. पर्सेंटेज मध्ये थोडं मागं पुढं होतं. अशा पद्धतीचा औषध ह्या ठिकाणी नाही. ह्या ठिकाणी लोकांची हेळसांड होते. ह्या ठिकाणी आमच्या रुग्णांना कुठलीही मदत मिळत नाही. ज्या पद्धतीचा प्रोपगंडा विरोधकांनी केला जातो किंवा त्यांच्या अज्ञानापोटी केला जातो, हे कुठंतरी आमच्या डॉक्टरांच्या मानसिकतेवरती आणि त्यांच्या मनोधैर्यावरती त्यांचं खच्चीकरण करणं आहे असं मी समजतो. म्हणून आपल्या ह्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज मी विरोधकांना सुद्धा सांगू इच्छितो की राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं चालू द्या. ह्या ठिकाणी राजकारण आणणं गरजेचं नाहीये. कारण हे आरोग्याशी निगडीतले प्रश्न आहेत. हा भावनेचा प्रश्न आहे. ह्या ठिकाणच्या त्रुटी असतील तर ते डेफिनेट तुम्ही दाखवा. आम्ही त्या सर्व त्रुटी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, विरोधी पक्षाच्या माध्यमातून आपण ते सोडायचा प्रयत्न करू. पण असल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीवरती जर तुम्ही राजकारण करत असाल आणि लोकांना त्यांच्या भावना भडकवण्याचं काम करत असाल, हे संयुक्तिक नाही. हेच मला आजच्या या परिषदेच्या माध्यमातून माझ्या सर्व विरोधकांना सुद्धा सांगायचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, ज्याचा जन्म राजकारणात काल परवा झाला, अशा पद्धतीचे राजकारणातले नवीन जागतिक पितामह राष्ट्रवादीचे युवा नेते स्वतःला म्हणतात. त्यांना हे माहित नाही की हे नांदेड हॉस्पिटल असेल, संभाजीनगरचा हॉस्पिटल असेल, आणखी अशा काही कळव्याला जी घटना झाली ते हॉस्पिटल असेल, हे हॉस्पिटल कुठल्या परिमध्ये येतं, कुणाच्या अंडर खाली येतं. आज त्यांच्यातलाच एक भाग शासनामध्ये आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची जे ऍक्टिव्हिटी चाललेली आहे, विकासाचं जे पर्व सुरू झालेलं आहे, आणि त्या सर्वांना मान देऊन त्याच्यातलाच एक गट माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारमध्ये सामील झाला. त्यांचं एवढं प्रचंड दुःख झालं की त्यांना हेही माहित नाही की हे खातं कुणाच्या अंडर खाली येतं. आपण कुणाला बोलतो बरं. ह्या ठिकाणी हे सरकार मागं पुढं करण्यामध्ये किंवा ज्या सरकारची काही जडणघडण झाली किंवा सरकारची निर्मिती झालं, त्या ठिकाणी सावंताचा हात आहे. आणि त्या एका माध्यमातनं फ्रस्ट्रेशन येऊन तुम्ही आज इरिगेशन मध्ये काय केलं, तानाजी सावंतने केलं. पाऊस पडला नाही, तानाजी सावंतने केलं. उन्हाळा आला, तानाजी सावंतने केलं. पिकं करपली, तानाजी सावंतने केलं. आपल्याला थोडं आपलं नॉलेजचं भान ठेवावं. नेमकी बिझनेस रूल काय आहेत शासनाचे, कुठलं खातं, कुठले अधिकार कुणाच्या अंडर खाली येतात, हे थोडं बघितलं पाहिजे. आणि लोकांच्या भावना न भडकता आणि कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये राजकारण न करता, त्या लोकांच्या भावनेशी न कळता त्या ठिकाणी आपलं कुठल्या पद्धतीचं त्या लोकांना सपोर्ट करता येईल, शासनाला कुठल्या पद्धतीनं विरोधक जरी असलो तर कुठल्या चुका झाल्या त्या ठिकाणी काय मार्गदर्शन करता येईल हे बघणं गरजेचं आहे. एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. गेले वर्षभर तुम्ही बघितलं असेल की केंद्रानं योजना आम्हाला दिल्या, आभा कार्डचं वाटप दिलं, आयुष्यमान भव दिलं, आयुष्यमान भारत दिलं. आणि मला वाटतं ज्या वेळेस आम्ही आयुष्यमान भव ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माननीय राज्यपालजी यांच्या हस्ते मुंबईत केलं, सह्याद्रीवरती केलं, त्यावेळेसही मी सांगितलं होतं की ह्या योजना आयुष्यमान भवच्या माध्यमातून आपण दिलेल्या असल्या तरी ऑगस्ट 2022 पासून माझ्या खात्यानं महाराष्ट्रामध्ये ह्याच्यातल्या 90% योजनेचं ऑपरेशन केलेलं आहे. त्याचं काम चालू आहे. त्यातल्याच काही ठळक मुद्दे आपल्याला मी सांगू इच्छितो. पहिलं आम्ही अभियान राबवलं होतं माता सुरक्षित ते घर सुरक्षित. जवळपास 4,39,00,000 18 वर्षीवरील माझ्या माता भगिनींचं आम्ही परीक्षण केलं. त्यांच्यावरती जवळपास 52,000 माझ्या माता भगिनींच्या वरती शस्त्रक्रिया यशस्वीरित्या आम्ही पार पाडल्या. त्यानंतर आमचं व्हिजनरी म्हणून आम्ही दुसरं अभियान दिलं, जागरूक पालक सुदृढ बालक. ह्या ठिकाणी आपल्या केंद्राचा सुद्धा थोडा भाग आहे. त्या ठिकाणी आम्ही 18 वर्षाखालील सर्व बालक 0 ते 6 वर्ष, 6 ते 11 वर्ष आणि 11 ते 18
ह्या वयोगटातील सर्व मुलं मुली यांचं परीक्षण केलं. जवळपास 4 महिन्यामध्ये माझ्या खात्यातील सर्व डॉक्टरांनी 2,40,00,000 माझ्या मुला मुलींचं परीक्षण केलं, त्याच्यावरती शस्त्रक्रिया केल्या. त्याच्यानंतर आम्ही तिसरं अभियान राबवतो. ती योजना आम्ही 1.5 लाखाची 5 लाखावर नेलेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना महाराष्ट्रामध्ये 700 पैकी जवळपास 350 दवाखाने आम्ही या ठिकाणी गोरगरिबासाठी आम्ही राबवलेले आहेत. प्रत्येक पीएससी पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहीम आम्ही राबवलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा आराध्य दैवत पांडुरंग, पंढरीचं विठ्ठल, त्या ठिकाणी मागच्या आषाढीमध्ये आम्ही आरोग्याची वारी पंढरीच्या दारी जवळपास 11 लाख वारकऱ्यांची तपासणी त्या ठिकाणी केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली. अशा पद्धतीचं आरोग्याचं चेकिंग आणि तपासणी आणि उपचार ही मोहीम भारतामध्ये कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात 3 दिवसामध्ये झाली नाही. ते महाराष्ट्रानं करून दाखवलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की नदीच्या पात्रात भीमातीरी आम्ही आमच्या आरोग्याच्या खात्याच्या माध्यमातून, माझ्या सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून ICU उभा केलं आणि त्या ठिकाणी 154 वारकऱ्यांचा लाईफ सपोर्ट देऊन त्यांचा प्राण वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा पद्धतीचं एक नवीन ऑनलाईन पोर्टल फॉर ट्रान्सफर, फेसलेस ट्रान्सफर, अशा पद्धतीच्या जवळपास 11,000 अ2 क गटाच्या आम्ही ट्रान्सफर त्या ठिकाणी केल्या. मोतीबंधू मुक्त महाराष्ट्र अभियान त्या ठिकाणी आम्ही राबवलं गेलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्र आज देशामधल्या इकॉनॉमिकचा सेंटर आहे. मुंबई हे त्याचं सेंटर आहे. ज्यावेळेस आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे की आपली अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियन होणं अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा मानस आहे की महाराष्ट्राचं योगदान त्या ठिकाणी 1 ट्रिलियनचं असलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेस प्रगत महाराष्ट्राचं जर योगदान 1 ट्रिलियन करायचं असेल तर माझ्या 12.5 कोटी जनतेचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. आणि ती राखण्याची जबाबदारी माझे संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय सक्षम पद्धतीने ते राबवतोय. आणि त्या ठिकाणी हे करत असताना मला वाटतं आपण मन आणि मंदिर ह्या गोष्टीचा जर विचार केला, शरीर रूपी मंदिर हे जर अतिशय ठणठणीत खणखणीत असेल तर त्याच्यातला असणारा परमेश्वर म्हणजे आत्मा हा चांगल्या पद्धतीने विचार करेल, प्रगतीचा विचार करेल, समाजाचा विचार करेल. आणि जर अगदी शरीर किंवा मन हे स्वच्छ निरोगी असेल तर मला वाटतं माझा महाराष्ट्र 1 ट्रिलियनचा अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःचं योगदान देण्याविषयी कुठेही कमी पडणार नाही. आणि माझ्या महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेचं आरोग्य अतिशय सुदृढ आणि दणदणीत खणखणीत राखण्यासाठी माझं जे आरोग्य विभाग आहे, माझ्या सेक्रेटरी पासून माझ्या आशाताईपर्यंतचे या ठिकाणचे सर्व एलिमेंट अतिशय रात्रीचा दिवस करून, अतिशय कष्टानं मेहनत करून, कुठलीही कुरबुर न करता चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आणि आपल्या ह्या आजच्या शिबिराच्या माध्यमातनं, कॉन्फरन्सच्या माध्यमातनं मी माझ्या ह्या सर्व खात्यातील अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे कॉन्फरन्स महाराष्ट्रामध्ये आपण आयोजित केलं त्यासाठी मी माझे आपले मंत्री वाघेलाचे बघेल साहेब आणि आमच्या ताई भारती पवार मॅडम ह्या दोघांचंही अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.